ऐकू येतोय आवाज? आवाज ऐकू येतोय? सुनंदा? येस मॅम, येस मॅम. ओके. हा. एक मिनिट. ओके, सुरू करू. आयुर्वेदाचे आद्य दैवत श्री धन्वंतरी यांच्या स्तवनाने सुरुवात करत आहोत. शंखम चक्रम जलौकाम ददत अमृतघटम चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्याम शुकपरिविलसन मौलिमं भोजनेत्रम कालाम्बोदोज्वलांगम कटितटविलसत् चारुपीतांबराढ्यम वंदे धन्वन्तरिं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलम. चला, मागच्या वेळेला आपण गृहिणी अध्यायातील 35व्या श्लोकापर्यंत आलो होतो, ज्याच्यामध्ये आपण रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे धातू कसे निर्माण होतात आणि त्याच्यासाठी पांचभौतिक अग्नी, धात्वाग्नी आणि जो पांचभौतिक अग्नी, धात्वाग्नी आणि पाचकाग्नी या सगळ्याची कशी आवश्यकता असते हे आपण या मागच्या श्लोकामध्ये पाहिलं होतं. आता पुढे जाऊयात. एकदा पाचकाग्नीच्या द्वारे पाचन झाल्यानंतर जो काही रसधातू निर्माण होतो, तो रसधातू पुन्हा एकदा इथे असं सांगितलेलं आहे की हा रसधातू व्यानवायूद्वारे सर्व शरीरभर पसरतो आणि मग त्याचं रूपांतर एकेका धातूंमध्ये होतं. ते सांगण्यासाठीचा हा श्लोक या ठिकाणी दिलेला आहे. हा आपण मागच्या वेळेला एकदा पाहिला होता, पण पुन्हा एकदा परत पाहूया. व्यानेन रसधातुर्हि धातुः अधिकहि धातुर्हि विक्षेप उचित कर्मणा युगपत सर्वतो अजस्त्रम देहे विक्षिप्यते सदा क्षिप्यमाणः ख वैगुण्यात रसः सज्जति यत्र सः करोति विकृतिं तत्र हे वर्षम इव तोयदाः दोषाणाम अपि चैव स्यात् एकदेश प्रकोपणम. आता इथे जी शेवटची लाईन आहे, दोषाणाम अपि चैव स्यात् एकदेश प्रकोपणम, या म्हणजे आजच्या या आपल्या व्याख्यानामध्ये त्याला जास्त महत्व असेल, कारण आपण याच्या पुढे जाऊन दोष प्रकोप कसा होतो आणि त्याच्यामध्ये ग्रहणी या अवयवाच्या ठिकाणी दोषांचा प्रकोप कसा होणार आहे हे आपण याच्यातून पाहणार आहोत. त्यामुळे व्यानेन रसधातुर्हि, व्यानेन व्यानाच्या द्वारे, व्यान वायूच्या द्वारे, रसधातू, रसधातू म्हणजे आहार रसापासून तयार झालेला रस, हा रसधातू हा विक्षेप उचित कर्मणा, उचित कर्मणा कोणाच्या कर्माने उचित, विक्षेप हा उचितेन कर्मणा उचित कर्मणा आणि विक्षेप हा उचित कर्मन किंवा कर्म हा विक्षेप उचित कर्म हा तेन, असा याचा समास या ठिकाणी होतो. हा सामासिक शब्द आहे. विक्षेप उचित कर्मणा हा सामासिक शब्द आहे. हा सामासिक शब्द हा व्यान धातूचं विशेषण आहे. कोणाचं उचित कर्म आहे तर व्यान धातूचं उचित कर्म आहे. काय कर्म आहे तर विक्षेपण करणं. विक्षेपण कर्म या उचित अशा कर्माने व्यान धातू काय करतो, युगपत सर्वतो अजस्त्रम देहे विक्षिप्यते सदा. युगपत म्हणजे एकाच वेळी, एकदम एकाच वेळी
सर्वतो म्हणजे सर्व ठिकाणी, सर्वतः, सर्वतः अधिक अजस्त्रम, सर्वतो अजस्त्रम. सर्वतः म्हणजे सर्व बाजूंनी. अजस्रम, अजस्रम म्हणजे अविश्रांत, कंटिन्युअस, न थांबता. देहे विक्षिप्यते सदा, विक्षेपण करतो. कोण करतो? विक्षिप्यते. इथे एक कर्मणी प्रयोग आहे. विक्षिप्यते, विक्षिप्यती असा शब्द नाही, विक्षिप्यते असा शब्द आहे. हा कर्मणी प्रयोग आहे. याचा अर्थ होतो की व्यानाच्या द्वारे ते कर्म केलं जातं. व्यानेन रसधातू विक्षेपणम विक्षिप्यते, व्यानेन देहे विक्षिप्यते. व्यानाद्वारे रसधातू देहे विक्षिप्यते. व्यानाद्वारे रसधातू सर्व शरीरभर पसरवला जातो. वि अधिक क्षिप असा शब्द आहे आणि त्याला य म्हणजे प्रयोजकाचं रूप लावून किंवा कर्मणीचं रूप लावून कर्मणीची आत्मनेपदाची पदाची रूपं त्याला लावलेली आहे. म्हणजे व्यानाच्या द्वारे हे कर्म केलं जातं. सदा, सदा म्हणजे नेहमी, म्हणजे सतत सतत हे होत राहणारे. युग हे क्षिप्यमाण. आता हे पुढचं आपण नंतर पाहूया. आधी व्यानाचं उचित कर्म काय आहे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते वाग्भटामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. तर त्यातून आपण बघूया. अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये दोषभेदीय म्हणून जो अध्याय आहे, अष्टांग हृदय सूत्रस्थान 12, त्याच्यामध्ये व्यानाचं कर्म दिलेलं आहे. व्यानो हृदय स्थित. हा व्यान कसा आहे? हृदयामध्ये स्थित आहे. आणि तो कसा आहे? कृष्ण देहचारी महाजवहा. कृष्ण देहचारी आहे म्हणजे सर्व शरीरभर पसरणारा आहे. व्यानो हृदय स्थित प्राधान्येन हृदय स्थित कृष्ण देहचारी, संपूर्ण शरीरामध्ये संचार करणारा आहे. आणि कसा आहे? महाजव, हा शीघ्रगती आहे. महाजव इति महान जवहा इति महाजव, म्हणजे ज्याची गती शीघ्र आहे असा तो महाजव. प्राणादी अपेक्षया म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान, समान यांच्यापेक्षा व्यानाची गती ही शीघ्र गती आहे. त्यामुळे प्राणादी अपेक्षया व्यानाची गती ही महाजव किंवा शीघ्र गती आहे. तथा गत्यादिकाः क्रियाः प्रायाः सर्वदेहिनां तस्मिन् व्याने प्रतिबद्धाः तद आयत्ताः. म्हणजे काय तर गती, अपक्षेपण, उत्क्षेप, निमेष, उन्मेषण आदिकाः प्रायाः सर्वाः क्रियाः. या सर्व क्रिया गत्यादिकाः क्रियाः, गती इत्यादी क्रिया प्रायः सर्वदेहिनां, संपूर्ण देहामधल्या गती इत्यादी ज्या काही क्रिया आहेत त्या कशा आहेत? तस्मिन व्याने प्रतिबद्धाः, व्यानाशी संबंधित आहे किंवा ते त्याचं आयत्त आहे. म्हणजे ते तो त्याचा अधिकार आहे. त्या गती करणं हा व्यानाचा अधिकार आहे. आता कोणकोणत्या गती आहेत? तर गती म्हणजे चंक्रमण, चक्र स्वरूपी गती किंवा फिरण्याची गती करणं. ही एक प्रकारची गती झाली. अपक्षेपण, अंगस्य अधो अनयन. अपक्षेपण म्हणजे वरती हात घेतलाय तो खाली घेणे, याला म्हणतात अपक्षेपण. अपक्षेपण वरचं अंग खाली नेणे याला अंगस्य अधो अनयनम असं म्हणतात. उत्क्षेप अंगस्य ऊर्ध्व नयनम. मग अंग हे कुठलंही असू शकेल. हात असेल, डोळा असेल, डोळ्याच्या पापण्या असतील, ते खाली घेणे म्हणजे अपक्षेपण. किंवा बुब्बुळ असेल, बुब्बुळ खाली वर करणे यालाही अपक्षेपण, उत्क्षेप असं म्हणतात. डोळे आपण फिरवतो, याला हे ना चार्जर आणतात, डोळे आपण वर खाली करतो त्यालाही अपक्षेपण, उत्क्षेप असं म्हटलं जातं. निमेष, निमेष म्हणजे अक्षणोन्मीलन, डोळे मिटणे.
याला म्हणतात निमेष आणि उन्मेष म्हणजे तयोः विकास, ते डोळे उघडणे म्हणजे विकास. आता इथे त्यांनी निमेष उन्मेष हे स्पेशल शब्द नेत्रासाठी दिलेले आहेत. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की बाकीचे जे काय अंगाच्या हालचाली आहेत त्या आपण अपक्षेपण आणि उत्क्षेप यांच्यामध्ये घेऊ शकतो. म्हणजे उन्मेष आणि निमेष हे अक्षीसाठी आणि अपक्षेपण उत्क्षेप इत्यादी इतर अंगाच्या क्रियांसाठी. जर शरीराचं अंग हे खाली न्यायचं असेल तर अपक्षेपण आणि वरती घ्यायचं असेल तर त्याला उत्क्षेप असं म्हटलं जातं. तयोः विकासः आदि ग्रहणेन, आदि आता या ठिकाणी आदि हा शब्द उपक्षेपण उन्मेष उन्मेषण आदिकाः, आदिकाः याच्यामध्ये इतर सर्व क्रिया घ्यायच्या की जृंभण, अन्नस्वादन, विशोधन इत्यादी. म्हणजे मल बाहेर टाकणे किंवा जांभई घेणे किंवा श्वास बाहेर टाकणे, या सगळ्या ज्या काही क्रिया आहेत या सुद्धा काही प्रमाणात या व्यानाद्वारे होत असतात. खरं तर श्वास घेण्याची सोडण्याची क्रिया ही उदान आणि प्राण यांच्याद्वारे होत असते, परंतु काही प्रमाणात त्याला गती ही व्यानाद्वारे दिली जाते. किंवा इतर अंगाची जी काही हालचाली होतात या सर्व हालचाली याच्याद्वारे व्यानाच्या द्वारे होत असतात. पुढे असंच हे झालं अष्टांग हृदयाचं. आता अष्टांग संग्रहकार काय म्हणतात, त्याच्या या गोष्टीमुळे आपल्याला पूर्णपणे व्यानाची गती कळते आणि त्यामुळे आपल्याला कसं रसधातूचं वहन कसं होत असेल हे आपल्याला लक्षात येतं. व्यानो हृदय अवस्थित, व्यान कसं आहे, हृदयाशी अवस्थित आहे, हृदयाच्या ठिकाणी वसलेला आहे. म्हणजे काय तर हृदयाच्या ठिकाणी त्याचं काम हे सगळ्यात जास्त आहे. कृष्ण देहचरा हा परंतु संपूर्ण देहामध्ये पसरतो. शीघ्रतर गती ही गती, प्रसरण, आकुंचन, उत्क्षेप, अवक्षेप, निमेष, उन्मेष, जृंभण, अन्नास्वादन, स्रोतो विशोधन, स्वेद अश्रुक श्रावणादि क्रिया यौनौ च शुक्र प्रतिपादन विभज्य च अन्नस्य किट्टात्सारं तेन क्रमशो धातुः तर्पयति. म्हणजे इतकी सर्व कामं ही व्यानाच्या द्वारे केली जातात. कशी केली जातात तर जी ही गती आहे, रसाची जी गती आहे ती गती देत देत या वेगवेगळ्या गोष्टी ते करू शकतं. जर रसधातूचं वहनच त्याच्याद्वारे होऊ शकलं नसतं तर या सर्व क्रिया पण झाल्या नसत्या. कारण रसधातूच्या द्वारे जे काही ऊर्जा शरीराला मिळत जाते त्या ऊर्जेतूनच या सर्व क्रिया घडत जाणार आहेत. त्यामुळे व्यान हा हृदयामध्ये अवस्थित आहे, म्हणजे त्याचं प्रमुख कार्य हे हृदयामध्ये आहे. तिथून तो रसधातूला घेऊन कृष्ण देहचर हा सर्व शरीरभर पसरतो, शीघ्रतर गती करतो आणि गती म्हणजे गती शब्दाचा अर्थ आपण मगाशी पाहिला. पुन्हा खाली आहे का बघूया. स एव व्यानो योषित शरीरस्था नाही वरती गती ही प्रदेशांतर प्राप्ती ही, गती म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात घेऊन जाणं, याला गती असं म्हटले. त्यामुळे व्यानः प्राधान्येन हृदय अवस्थितः कृष्ण निरअवशेषम देहम चरती. निरअवशेषम म्हणजे एकही भाग न सोडता, अवशेष निर्गतः अवशेषः यस्य सः निरअवशेषः. म्हणजे ज्या अवशेष ज्याच्यातून एकही अवशेष सुटलेला नाहीये, अशा प्रकारे निरअवशेषम देहम चरती म्हणजे शरीराच्या सर्वच्या सर्व भागांमध्ये तो पोचतो. आपण जेव्हा मागे स्रोतसांचं वर्णन पाहत होतो त्यावेळेला आपण असं पाहिलं की ही स्रोतस ही 13 प्रकारची आहेत आणि
त्या 13 प्रकारच्या स्रोतसांमध्ये जी मन इत्यादी किंवा मन, बुद्धी, अहंकार ही जी स्रोतस आहेत ती फक्त चेतना धातूमध्येच फिरतात. पण दोष हे अचेतन धातूंमध्ये पण फिरतात. मग अचेतन कोण कोण आहेत? नख, केश हे अचेतन आहेत. म्हणून इथे त्यांनी दिलंय निरअवशेषम देहम चरती. म्हणजे काय तर नख, केश इत्यादी पर्यंत व्यानाची गती होत राहते. त्यामुळे दोष हे तिथपर्यंत पोहोचत राहतात. म्हणूनच नख, केश वाढू शकतात, पण नख किंवा केश हे ओढले किंवा त्यांच्यावर दात दिला तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही वेदना जाणवत नाही. म्हणजे मनाचं कार्य त्या ठिकाणी होऊ शकत नाही, पण दोषांचं कार्य मात्र या व्यानवायूमुळे त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसू शकतं. म्हणून इथं असं दिलंय निरअवशेषम देहम चरती. व्यानः प्राधान्येन हृदय अवस्थितः कृत्स्नम निरअवशेषम देहम चरती प्राणादी अपेक्षया शीघ्रतर गती. प्राण इत्यादींच्या अपेक्षेपेक्षा याची गती कशी आहे? शीघ्रतर गती आहे. मग गत्यादया सर्व क्रिया तत् आयत्ताः हे त्याचं कार्य आहे. गती इत्यादी सर्व क्रिया करणं हे त्याचं कार्य आहे. गती म्हणजे काय तर देशांतर प्राप्ती ही दुसऱ्या एका देशातून दुसऱ्या देशात जाणं म्हणजे देशांतर प्राप्ती ही. त्याच्यानंतर काय प्रसारण, अंगानां प्रसारण म्हणजे काय दीर्घीकरणम. दीर्घीकरणम म्हणजे अंग प्रसारित करणे, म्हणजे छोटं करणे आणि मोठं करणे. प्रसारण करणे म्हणजे त्यांचं एखादा भाग हा मोठा करणे, लांब करणे किंवा दीर्घ करणे याला म्हणतात प्रसारणम. आकुंचनम तेषाम एव संकोचः. आणि आकुंचन म्हणजे त्याचा संकोच करणे, म्हणजे हात आपण शरीरापासून बाहेर नेणं याला प्रसारण म्हणतात. हात शरीराच्या जवळ आणणं हे आकुंचन असं म्हटलं जातं. मग असं सर्व अंगांच्या बाबतीत आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे जिथे जिथे सूक्ष्म लेवलला पण जिथे जिथे आकुंचन आणि प्रसारण आवश्यक असेल तर ते कोण करणारे? हे व्यानवायू करणारे. म्हणजेच कुठल्याही मसलचं आकुंचन आणि प्रसारण हे व्यानवायूद्वारे होणार आहे. त्यानंतर काय उत्क्षेपो. उत्क्षेप म्हणजे अंगस्य ऊर्ध्वनयनम, अंग वरच्या बाजूला नेणे. अवक्षेपो अधाः. अवक्षेपो म्हणजे अंग खालच्या बाजूला नेणे. निमेषो अक्षणाः पुटाभ्याम पिधानम. म्हणजे निमेष म्हणजे जे दोन डोळे असतात त्यांची पुट म्हणजे त्यांच्यावरचं जे आयलिड या आयलिड झाकणं. पिधान म्हणजे झाकण ठेवणं एखादं. त्यामुळे निमेषो म्हणजे अक्षणाः पुटाभ्याम पिधानम. दोन आयलिड जे आहेत ते झाकणं याला पिधान असं म्हणतात. उन्मेषः तस्य एव विकासः. उन्मेष म्हणजे त्यांचा विकास करणं म्हणजे उघडणं. जृंभणम. जृंभणम म्हणजे गात्र विनाम. म्हणजे आपण आळस देतो तो आळस म्हणजे जृंभणं. जांभई देणे म्हणजे जृंभणं, जांभई. किंवा गात्र विनाम म्हणजे आपण जे अंगडाई घेणे म्हणतो ना तसं गात्र विनाम. अन्नास्वाद. अन्नास्वाद म्हणजे काय? इष्ट अनिग्रह. अन्नास्वादन स्वादन मिष्टा निग्रह म्हणजे अन्नाचा अस्वाद निर्माण करणं हे पण त्याचं काम आहे. म्हणजे स्वाद घेता न येणं किंवा इष्ट अन्नाचं निग्रह किंवा स्वादिष्ट अन्न ग्रहण करता येणं आणि न येणं या दोन्हीही क्रिया त्याच्याद्वारे होतात. काय दिलंय त्यांनी? जृंभणान अन्नास्वादनम. अन्न आस्वादनम. आस्वादन
या शब्दाचा अर्थ दिलाय आस्वादनम, अन्नम आस्वादनम, इष्टानिग्रह. ऍक्च्युली तिथे अर्थ असा असायला पाहिजे की अन्नाचा आस्वाद घेता येणं, म्हणजे अन्न शरीरामध्ये अन्न एकदा प्रवेशित झाल्यानंतर प्राणाच्या द्वारे ते शरीरामध्ये सर्व बाजूला किंवा सर्व ठिकाणी पसरवणं, हे खरं कार्य व्यानाचं आहे. इथला अर्थ नीट कळत नाहीये. स एव व्यानो योषित शरीरस्थ, योषित म्हणजे स्त्री शरीरामध्ये, हा व्यानवायू स्त्री शरीरस्थ, हा स्त्री शरीरामध्ये जाऊन काय पुंसा सिक्तम योनिम, म्हणजे पुरुष शरीरामधून स्त्री शरीरामध्ये आलेलं शुक्र योनिम प्रतिपादयती, योनीपर्यंत घेऊन जातं. म्हणजे संबंधांच्या वेळी ज्या वेळेला पुरुष शुक्र स्त्री शरीरामध्ये येतं त्यावेळेला ते शुक्र स्त्री शरीरापर्यंत घेऊन जाण्याचं काम किंवा योनीपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे हा व्यानवायू करतो. अंतर्योनिम नयती, आतील भागात घेऊन जातो. स एवच व्यानो, हो हा व्यान अजून काय करतो, अन्नस्य संबंधी, अन्नाच्या संबंधी सारम किट्टात विभज्य, सार आणि किट्ट यांचा विभाग करून पृथक कृत्य, विभज्य म्हणजे काय पृथक पृथक करतो. तेन अन्नसारेण धातून रसादीन तर्पयती, अन्नाच्या सार भागांनी म्हणजे रसधातूच्या द्वारे इतर धातूंचं तर्पण करतं, इतर धातूंना तर्पण करतं किंवा इतर धातूंना पोषण करतं. तर अशा प्रकारे या व्यानवायूचं कर्म जे या एका श्लोकामध्ये चरकाचार्य देतात तेच अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रहकार तशाच पद्धतीने दिलेलं आहे जे व्यानाच्या कर्मांमध्ये आपण पाहिलं. त्यामुळे अशा प्रकारे व्यानवायूचं हे प्राकृत कर्म आहे आणि हे सतत सतत होत राहत आहे. म्हणून सतत्या भोज्य धातूनाम परिवृत्तीस्तु चक्रवत, या व्यानाच्या चक्रकार गतीमुळे जे धातूंचं परिपोषण होत राहत आहे ते सतत सतत होत राहणार आहे, कुठेही ते थांबणार नाहीये. त्यामुळे अशा प्रकारे व्यानवायूद्वारे पोषण होत जातो. आता हे झालं प्राकृत कर्म. पण जर विकृती निर्माण झाली तर काय होईल, तर क्षिप्यमान, अशा प्रकारे क्षिप्यमान होत असलेला रसधातू, क्षिप्यमान हा रसधातू, क्षिप्यमान हा ख वैगुण्यात किंवा क्षिप्यमान हा रस, हा काय होतं ख वैगुण्यात, ख वैगुण्यामुळे, ख म्हणजे आकाश, ख हा शब्द कशा कशाला आलेला आहे, ख हा शब्द तिकडे याला पण आलेला आहे, स्रोतकांना आलेला आहे, आशयांना आलेला आहे किंवा स्थिरांना आलेला आहे. त्यामुळे ख म्हणजे आकाश, पोकळी, जिथे जिथे पोकळी आहे त्याच्यामध्ये जर विगुणता निर्माण झाली तर काय काय होतं, हा रसधातू म्हणजे या रसधातूचे जे काही गुण आहेत ते त्या ठिकाणी साचत जातात. रसहा सज्जती यत्र सहा, हा रसधातू द्रव स्वरूपी साचणार आहे का, नाही, तर तो गुणांनी त्या ठिकाणी साचत जाणार आहे. ख वैगुण्य म्हणजे खड्डे असं आहे का, नाही, तर ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी दुर्बलता आली असेल, एखाद्या अवयवाला दुर्बलता येणं, त्याच्यातला समजा जर तो अवयव स्निग्ध असेल तर तो स्निग्ध न राहता हळूहळू तिथे वृक्ष गुणांची उत्पत्ती होणं, याला पण ख वैगुण्य असं म्हटलं जातं. तर म्हणजे ते अवयव किंवा ते आशय किंवा ते स्थान हे ज्या गुणांचं आहे त्याच्या गुणांपेक्षा वेगळे गुण त्या ठिकाणी निर्माण होणं, यालाच ख वैगुण्य असं म्हटलं जातं. अशा ख वैगुण्यामुळे ज्या ज्या ठिकाणी रस त्या ठिकाणी अशा ख वैगुण्याच्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तो तसेच गुण अधिकाधिक निर्माण करेल जे विकृती करणारे आहे. ख वैगुण्यात रसहा सज्जती यत्र सहा करोति विकृतीम तत्र, त्या ठिकाणी तो रसधातू हा विकृती निर्माण करणार आहे. करोति विकृतीम तत्र
हे वर्षम इव तोयदः, त्याप्रमाणे एखाद्या आकाशामध्ये साचलेले ढग, हे म्हणजे अंतरिक्ष किंवा खे म्हणजे पोकळी, हं? किंवा आकाश, हं? ख म्हणजे खग, खग म्हणतो ना, खग खे खे गच्छती इति खगावा, जे जे आकाशामध्ये फिरतात त्याला खग असं म्हटलं जातं, म्हणजे पक्षी. त्यामुळे ख याचा अर्थ आकाश. खे म्हणजे सप्तमी आहे त्याची, त्यामुळे आकाशामध्ये जसे तो यद तोयम ददाती इति तो यदः, जे पाणी देतात, जल देतात ते तोय किंवा तो यद म्हणजे ढग. हं? आकाशामध्ये ढग हे ज्याप्रमाणे वर्षाव करतात, वर्षम खे तो यदा खे वर्षम इव तो यदः, आकाशामध्ये ढग जसे जर त्यांना अडवलं गेलं तर ते वर्षा करतात किंवा जलाचा वर्षाव करतात. त्याप्रमाणे दोषाणामापी चैव स्यात्, त्याप्रमाणे दोष सुद्धा या ख वैगुण्याच्या ठिकाणी स्थिर होतात किंवा या ख वैगुण्याच्या ठिकाणी त्यांचा प्रकोप झालेला दिसून येतो. यालाच एक देश प्रकोपणम असं म्हटलं जातं. दोषाणामापी चैव स्यात् एक देश प्रकोपणम. त्याप्रमाणे या रसधातूतून वाहणारे जे काही दोष आहेत ते दोष अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी ख वैगुण्य निर्माण झालेलं आहे त्या ठिकाणी थांबून ते एकदेश स्वरूपी प्रकोप निर्माण करतात. अशा प्रकारे इथे प्रकोपाची एक व्याख्या आपल्याला झालेली दिसते. अशा अनेक व्याख्या आपल्याला दिसतात. संचयाला सुद्धा प्रकोप असं म्हटलेलं आहे. आज हा श्लोक बघूयात आपण आणि मग नंतर वातकलाकलीयमध्ये जाऊयात. त्या ठिकाणी प्रकोपाचं वर्णन खूप सुंदर रीतीने केलेलं आपल्याला दिसतं. अथ को अन्नरसम रक्तादी धातुपोषयकम प्रेरयति येन तत्र तत्र रसः सर्पति व्यानेन इत्यादी. व्यानेन रसधातुरी विक्षेप उचित कर्मणा, याचा हेतू काय आहे ते इथे दिलेलं आहे. म्हणजे अन्नरसम रक्तादी धातू पोषयकम कहा प्रेरयती, कसे काय तो प्रेरणा देतो किंवा अन्नरस हा रक्तादी धातूंना पोषक कसा होतो ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. येन तत्र तत्र रसः सर्पती, ज्यामुळे त्या त्या ठिकाणी रसाचं सर्पण होतं किंवा रस पसरत जातो, त्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. रसधातो रसरूपो धातुः रसधातुः किंवा रसती इति रसः, रसती इति रसः, त्याला द्रवधातुः इति उच्यते. रस म्हणजे काय, त्याच्यामध्ये द्रवता आहे काहीतरी. रस या शब्दातूनच आपल्याला द्रवता ही लक्षात घ्यायची आहे. त्या ठिकाणी द्रव आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे रसधातू हा द्रव स्वरूपी असतो. तेन रुधिरादीनाम अपि द्रवाणाम ग्रहणम भवती, त्यामुळे रुधिर इत्यादी धातू सुद्धा याच्यामध्ये वाहत असताना ते द्रव स्वरूपी असतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. याचं एक तेन रुधिरादीनाम द्रवाणाम अपि ग्रहणम भवती याचं एक रेफरन्स मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. तो हे स्रोतसांच्या ह्याच्यामध्ये तो रेफरन्स दिलेला आहे. तो मी सांगते की रसधातूचं जेव्हा वहन होत असतं सर्व शरीरभर, म्हणजे अगदी शुक्र धातू निर्मिती होईपर्यंत ते सर्व धातू जे किंवा धातूंचे जे काही पांचभौतिक घटक आहेत ते त्या रसधातूमध्ये द्रव स्वरूपी असतात, अगदी अस्थिचे सुद्धा असतात. पाहायचं असेल तर आपण लगेच पाहून टाकूयात. विमानस्थानामध्ये स्रोतसांच्या अध्यायामध्ये
या ठिकाणी त्यांनी रस, रक्त, मांस, मेध, अस्थि, मज्जा, शुक्र या सर्व धातूंचे मूलस्थान आणि त्यांची दुष्टी लक्षणं अशी काही प्रमाणात दिलेली आहेत. त्या ठिकाणी ते सांगत असताना असं म्हणतात चक्रपाणी दत्त, अस्थि अपि द्रवरूपम अस्ति एव स्रोतो बाह्यम इति कृत्वा अस्ति वाहनाम इति उक्तम. म्हणजे अस्थिवह स्रोतस असं का म्हटलेलं आहे, तर अस्थि सुद्धा द्रव स्वरूपीच असतो. जोपर्यंत तो वाहत असतो, जोपर्यंत तो रसधातू मध्ये असतो, तोपर्यंत त्याचे जे काही पांचभौतिक घटक आहेत, हे पांचभौतिक घटक हे द्रव स्वरूपीच असतात. त्यामुळे स्रोतो बाह्यम इति कृत्वा म्हणूनच त्याला अस्थिवह स्रोतस असं म्हटलेलं आहे. म्हणजे अस्थीचे पोषक अंश घेऊन वाहणारं जे काही स्रोतस आहे त्याला अस्थिवह स्रोतस असं म्हणतात. मग त्या ठिकाणी जर वहन होत आहे अस्थीच्या पांचभौतिक घटकांचं, तर तो धातू हा त्या ठिकाणी हा द्रवस्वरूपीच असायला पाहिजे, तरच त्याचं वहन होऊ शकेल. त्यामुळे हे जे पांचभौतिक घटक आहेत ते रसधातूमध्ये द्रवस्वरूपीच असतात आणि मग ते त्यांचं कन्व्हर्जन किंवा ते ऊर्जा स्वरूप शरीरामध्ये पसरवले जातात किंवा ऊर्जा स्वरूप ते एकेका धातूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे सर्व धातू हे रसधातूमध्ये द्रव स्वरूपीच असतात. त्यामुळे रसती इति रसो द्रवधातु उच्यते तेन रुधिराधीनामपि द्रवाणाम ग्रहणम. त्यामुळे रुधिर इत्यादी हे सुद्धा धातू हे द्रव स्वरूपीच असतात असं दिलेलं आहे. विक्षेपः उचितम प्राकृतम कर्म यस्य स विक्षेप उचित कर्म. विक्षेपः उचितम प्राकृतम कर्म यस्य स विक्षेप उचित कर्म. ज्याचं विक्षेपण करणं हे उचित असं प्राकृत कर्म आहे, त्याला व्यान असं म्हटलं जातं. त्यामुळे विक्षेपः उचितम प्राकृतम कर्म यस्य सहा स व्यानः तेन व्यानेन त्या व्यानाद्वारे युगपद इति एककालम एकाच वेळेला सर्वत्र इति सर्वस्मिन् देहे सर्व शरीरात विक्षिप्यते इति नीयते नेले जाते अजस्रम इति अविश्रांतम विक्षिप्यते अविश्रांत असं विक्षेपण होत राहतंय. सदा इति सर्व काळी हे होतंय. ननु एवं सर्वत्र रस विक्षेपे कथम एकदेशे रसादौ विकार आश्रयो दृश्यत इत्याह. जर मग असं होतंय तर मग प्रश्न परत पडतो की जर सतत विक्षेपण होतंय तर एकाच देशामध्ये किंवा एकाच प्रदेशात रस इत्यादींच्या द्वारे विकार कसे निर्माण होतात. त्याच्यासाठी पुढे त्यांनी श्लोक दिलेला आहे. क्षिप्यमाणा ख वैगुण्यात रसा सज्जती यत्रसा ख वैगुण्यादिती स्रोतो वैगुण्यात. ख वैगुण्य म्हणजे स्रोतो वैगुण्य. जिथे इथे आशय आहे, स्रोतस आहे, सिरा आहेत किंवा अंतरिक्ष आहे त्याचं वैगुण्य. सज्जते इति तिष्ठती विकारम कुरुते इति रसाश्रयी विकारम कुरुते. विकार निर्माण करतो म्हणजे काय, रस इत्यादी धातूंमध्ये विकार निर्माण करतो. रसो अपीही विकार करणे आश्रयतया व्याप्रियते. रस इत्यादी धातू जे आहेत ते विकार कर्तृत्वासाठी किंवा विकार होण्यासाठी आश्रय स्वरूपी असतात. त्यांच्यामध्ये विकार निर्माण केला जातो. तेन इह तस्य कर्तव्यम युक्तम. त्यामुळे इथे त्यांनी रसधातू हा कसा आहे तर विकार करणारा आहे. रसधातू विकार करणे आश्रयतया व्याप्रियते. विकार करण्यासाठी त्या रसधातूची मदत घेतली जाते. मग त्या रसधातूच्या द्वारे हे विकार करणारे घटक त्या दुष्यांपर्यंत पोहोचत असतात. एवं दोषापि एकदेश विकारम कुर्वन्ति इत्याह दोषाणाम अपि. अशा प्रकारे दोष सुद्धा त्या देशा ठिकाणी एकाच देशाच्या ठिकाणी विकार निर्माण करतात. विकारम कुर्वन्ति इत्याह दोषाणाम अपि.
सुश्रुत अपि अहं कुपितानां हि दोषाणां शरीरे परिधावतां यत्र संगः ख वैगुण्यात व्याधीही तत्रोपजायते. कुपित दोष हे शरीरामध्ये फिरत असताना, इथे सुद्धा दिलेलं आहे की कुपित दोष हे सुद्धा फिरत असतात. म्हणजे कोण कोण फिरतंय त्या रसधातूतून? एक तर आहारातून निर्माण झालेला स्वतः रसधातू, पुन्हा जे सर्व रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र यांचे जे काही पांचभौतिक घटक आहेत ते सर्व, त्याच्यानंतर जे अवस्था पाक आणि विपाकातून निर्माण झालेले दोष, हे सर्व, त्यानंतर प्रत्येक ठिकाणी निर्माण होणारा मल, हे सर्वजण त्या रसधातूमधून फिरत असतात. त्यामुळे दिले कुपितानाम ही दोषाणाम. कुपित आणि दोष हे कसे आहेत? दोष हे कुपितही असतात आणि अकुपितही असतात. म्हणून हा शब्द या ठिकाणी आलेला आहे, जो समुच्चय तंत्रयुक्ती दाखवतो. समुच्चय या शब्दाचा अर्थ आहे की हे पण आणि ते पण, म्हणजे कुपित पण धरायचे आणि अकुपित पण धरायचे. त्यामुळे कुपितानाम ही दोषाणाम, कुपित दोष आणि अकुपित दोष हे शरीरे परिधावताम, शरीरामध्ये फिरत असताना, यत्र संगः, जेथे संग करता, कशामुळे? ख वैगुण्यात, ख वैगुण्यामुळे जिथे संग करतात तिथे व्याधी निर्माण होतो. व्याधी ही तत्र उपजायते, त्या ठिकाणी व्याधीची निर्मिती होते. हे सूत्रस्थान अध्याय 24 मध्ये आपण पुन्हा एकदा पाहूया. परंतु तत्पूर्वी आता पुढचा श्लोक घेण्याच्या आधी पुढच्या श्लोकामध्ये पुन्हा या रसधातूचा वृद्धी, रस इत्यादी धातूंची वृद्धी आणि क्षय यांचं वर्णन केलेलं आहे. पण ते घेण्यापूर्वी इथे प्रकोपाचं वर्णन आलेलं असल्यामुळे प्रकोप म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेऊया. तर त्याच्यासाठी वातकलाकली या अध्यायामध्ये जाऊया. सूत्रस्थान अध्याय 12. जर प्रकोप पूर्ण समजून घ्यायचा असेल तर आधी वात संकल्पना आपल्याला थोडीशी समजावी लागते. त्यामुळे आपण वात समजून घेऊया, कारण प्रकोप हा आपल्याला ग्रहणी अध्यायामध्ये पण समजायला हवाय. तरी त्यातल्या त्यात मी फक्त इथे वाताची संकल्पना, वात प्रकोप आणि पित्त आणि कफ प्रकोप हे आपण या अध्यायातून समजून घेऊया आणि मग त्याच्यानंतर पुन्हा ग्रहणी अध्यायावर जाऊया. कारण जर प्रकोपच कळणार नाही तर ग्रहणी अध्यायामधील ग्रहणीच्या ठिकाणी होणारा दोषांचा प्रकोप हेही आपल्याला नीट लक्षात येणार नाही. आतापर्यंत आपल्याला हे लक्षात आलंय की दोषांची निर्मिती कशी होते. ती विपाकामध्ये आणि अवस्थापाकामध्ये दोष निर्माण होत असतात, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि धातूंचंही पोषण कसं होत जातं हेही आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आतापर्यंत. आता प्रकोप कसा होत जातो, दोष प्रकोप कसा होतो हे आपण पाहून मग पुन्हा एकदा ग्रहणी अध्यायावर जाऊया. या ठिकाणी वातकलाकली अध्याय आपण पाहणार आहोत. वातकलाकली या अध्यायामध्ये वात, पित्त आणि कफ यांच्याद्वारे शरीरामध्ये दोष कसे वाढतात आणि दोषांची वृद्धी होणं किंवा क्षय होणं म्हणजे काय, किंवा दोष प्रकोप होणं म्हणजे काय, याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. याला लागतील तसे रेफरन्सेस आपण थोडे थोडे अगदी पाहूयात. आपण पहिल्यांदा या ठिकाणी प्रकोप म्हणजे काय हे समजून घेऊया. त्याच्यासाठी आधी वाताची संकल्पना आपल्याला या ठिकाणी कळण्यासाठी पहिल्यापासून हा अध्याय आपण पाहणार आहोत. अथातो वातकलाकलीयम अध्यायम व्याख्यास्यामः. वातस्य कला अकलाच, कलाच अकलाच कलाकलीयम, कलाकले असं म्हणू शकतो आपण, आणि त्याला इय असा प्रत्यय लागलेला आहे. मागेच आपलं बोलणं झालं होतं की ज्या ठिकाणी इय हा प्रत्यय लागला जातो त्या ठिकाणी
त्या म्हणजे वाताच्या कला अकला हे सांगून इतर काही विषय त्याला जोडलेले असे घेतले जातात. त्यामुळे अधिकरण हे वातकलाकलीय याचं आहे. म्हणून त्या ठिकाणी वातकलाकलीय वातकलाकले याला य हा प्रत्यय लागलेला आपल्याला दिसून येतो. पूर्वाध्याये रोगाः स्वरूप मार्ग बाह्य कारण भेषजैः अभिहिताः उपयुक्त ज्ञानाः तत् कारण वातादयोः बहुवाच्यत्वात् न उक्ताः अतः सम्प्रति पृथक् प्रकरणे ते अभिधीयन्ते वातकलाकलीये तत्र प्राधान्यात् वायुः एव प्रथमम् उच्यते. पूर्वीच्या अध्यायांमध्ये सर्व रोगांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. इथे खुड्डिका चतुष्पाद, महाचतुष्पाद किंवा हे जे 4 अध्याय आहेत किंवा 9, 10, 11, 12 हे जे आहेत ते रोग चतुष्टय चतुष्टय आहे हा. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या रोगांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि ह्या रोगांचे हेतू कोण आहेत तर वातपित्त कफ हे 3 दोष हे त्यांचे हेतू आहेत. त्यांचं वर्णन पहिल्या 3 अध्यायात त्यांनी केलेलं नाहीये. आणि म्हणून हा 4था अध्याय ही जी रचना आहे चरकाचार्यांची ती खूप स्पेशल आहे की या ठिकाणी जी चतुष्क जी साधारण 29 आणि 30 हा अध्याय सोडला तर 28 पर्यंत म्हणजे 7 चोक 28 अशी 7 चतुष्क वेगवेगळी मांडलेली आहेत. त्या ठिकाणी ही जी किती 9 ते 12 हे जे आहे हे रोग चतुष्क आहे. याच्यामध्ये रोगांचं वर्णन केलेलं आहे. आता प्रत्येक चतुष्कामध्ये त्यांनी कसे विषय मांडले तर एक एक अध्याय घेऊन त्यांनी विषय मांडत गेलेले. या ठिकाणी आणि याचं महत्व असं आहे की 3 अध्यायांमध्ये रोग मांडल्यानंतर किंवा 3 अध्यायांमध्ये तो विषय मांडल्यानंतर जे काही उरलेलं त्या विषयाच्या संदर्भात महत्वाचं आहे ते सगळं हे शेवटच्या अध्यायात सांगितलं जातं. म्हणजे चतुष्काचा शेवटचा अध्याय हा तितकाच महत्वाचा असतो कारण त्या अध्यायामध्ये जे काही उरलेलं त्याच्या संदर्भात वर्णन आहे त्याचं सगळं वर्णन या शेवटच्या अध्यायात केलं जातं. जसं पुढचं जे आहे ते कल्पना चतुष्क आहे. तर या ठिकाणी स्नेहाध्याय, स्वेदाध्याय, उपकल्पनीय याच्यामध्ये वमन विरेचनाचे जे काही हे स्नेहन स्वेदन वमन विरेचन यांचे जे काही म्हणजे यांच्या आधिक्याने काय होतं किंवा हीनतेने काय होतं असे जे काही वर्णन केलेलं आहे ते वर्णन करून झाल्यानंतर चिकित्सा प्रवृत्ती अध्यायामध्ये जे काही उरलेलं आहे किंवा त्याच्या संदर्भात किंवा पंचकर्म का करावं याचं वर्णन करून काही महत्वाचे विषय याच्यामध्ये स्वभाव परमवादाचंही वर्णन आलेलं आहे. अशा प्रकारे त्याच्याशी निगडित हे काही महत्वाचे विषय हे शेवटच्या अध्यायामध्ये आणि काहीतरी महत्वाचा सिद्धांत हा या 4थ्या चतुष्काच्या 4थ्या अध्यायात सांगितला जातो. त्याप्रमाणे या ठिकाणी वातकलाकली अध्यायामध्ये पहिल्यांदा 3 अध्यायांमध्ये रोगांविषयीचं वर्णन आलेलं आहे. जसं की खुड्डाक चतुष्पादामध्ये काही रोगांचं वर्णन आलेलं आहे, महाचतुष्पादामध्ये आलेलं आहे, 3रे शनीयमध्ये आलेलं आहे. आणि आता या ठिकाणी वातकलाकली अध्यायामध्ये पुढे हे रोग चतुष्पाद नाहीये, निर्देश चतुष्क आहे. रोग चतुष्क नाही, निर्देश चतुष्क आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी शेवटी निर्देश करणं म्हणजे काहीतरी सूचना करणं किंवा काहीतरी सांगणं किंवा काहीतरी आदेश देणं. तर या 4ही अध्यायांमध्ये वेगवेगळे आदेश दिले गेलेले आहेत. त्यापैकी 3रे शनी अध्यायामध्ये तर विविध ऐषणांचं वर्णन केलेलं आहे आणि त्या ऐषणा कशा महत्वाच्या आहेत यांचं वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे शाखापुष्ठ गतींचं वर्णन आलेलं आहे.
वेगवेगळे तीन भागात असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचं वर्णन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. आणि हे करत असताना शेवटी जे या निर्देश चतुष्कामध्ये जे काही उरलेलं आहे त्या सर्वांचं वर्णन हे वातकलाकलीय अध्याय ते करत आहे. तर वातस्य कला अकला, कला अकला या शब्दाचा अर्थ त्यांनी खाली दिलेला आहे. आता संप्रती पृथक करणे ते अभिधीयन्ते, म्हणजे त्यांचं वेगळं वर्णन किंवा वात पित्त कफांचं वेगळं वर्णन या अध्यायामध्ये आम्ही करत आहोत. तत्र अपि प्राधान्येन वायू एव प्रथमम् उच्यते, त्यातील प्राधान्याने वायूचं वर्णन आम्ही आता येथे करत आहोत. कला इति गुणः, कला म्हणजे गुण, वाताचे गुण. यद उत्तम षोडश कलम, षोडश कलम म्हणजे 16 गुण असलेले, त्यामुळे चिकित्सेसाठी उपयुक्त असे जे षोडश कल यांचं वर्णन चरक सूत्रचा अध्याय 10 मध्ये त्यांनी करून ठेवलेले. अकला इति गुण विरुद्ध दोषः, अकला म्हणजे काय, दोष. तेन वातकला कलीय म्हणजे वात गुण दोषीय इति अर्थः, वाताचे गुण आणि वाताचे दोष अशा अर्थाने या ठिकाणी वातकला कलीय असा अध्यायाचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. यदि वा कला इति सूक्ष्म भाग, कला म्हणजे सूक्ष्म भाग आणि अकला म्हणजे स्थूल भाग, तसे आपली कला आणि अकला म्हणजे स्थूल भागही घेता येईल किंवा तस्य अपि कला म्हणजे त्याची अजून कला म्हणजे त्याचाही अजून सूक्ष्म भाग, त्यामुळे सूक्ष्म भाग आणि त्याचा अजून सूक्ष्म भाग तस्य अपि कला, त्यामुळे कला अकला तस्यापि सूक्ष्म भागो इति अर्थः, त्याचा सुद्धा सूक्ष्म भाग असं वर्णन वातकलाकलीय या अध्याय म्हणजे वाताचे गुणदोष असं याच्यामध्ये वर्णन करत आहे. आता गुणदोष कसं सांगितलेलं आहे तर प्रत्येक अध्याय सांगताना अध्याय जेव्हा गुरु शिष्य परंपरा त्या काळामध्ये होती आणि त्या काळामध्ये शिष्य गुरूंना काहीतरी प्रश्न विचारत असतो आणि गुरु त्याचं उत्तर देत असतात. त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आणि जी काही ग्रंथांची रचना केली ती पण बहुतांशी ही त्याच पद्धतीने केलेली आपल्याला दिसते. ज्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी जे काही शिष्यांनी विचारलेले प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी मांडून त्याच्यानंतर त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न हा बहुतांशी अध्यायांमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. तर ती त्या काळची परंपरा होती किंवा ती त्या काळी तशाच प्रकारे शिक्षण घेतलं जायचं आणि शिष्याने प्रश्न विचारल्याशिवाय म्हणजे शिष्याची उत्सुकता निर्माण झाल्याशिवाय गुरु कुठलंही ज्ञान देत नसे, गुरु कधीही काही शिकवत नसे. तर त्यामुळे अशा प्रकारे शिक्षण घेतल्यामुळे आपोआपच त्या शिक्षणाला एक न्याय मिळत असे. त्याप्रमाणेच जे शिकवलं जात असे ते अगदी तन्मयतेने शिकवलं जात असे आणि दुसरी गोष्ट ते शिष्याला योग्य पद्धतीने कळत असे, कारण त्या शिष्याचा आवडीचा विषय हाच तो शिष्य स्वतः विचारणार आहे. त्यामुळे बहुतांशी वेळेला शिष्याने विचारल्याशिवाय कुठलंही उत्तर दिलं जात नसे. वातकला कला अकला ज्ञानम अधिकृत्य परस्पर मतानी जिज्ञासमानः समुपविश्य महर्षयः प्रपृच्छो अन्योन्यम. वाताच्या कला आणि अकला हे याचं ज्ञान घेण्यासाठी आता या ठिकाणी जसं मी गुरु शिष्य परंपरा सांगितली तशी एक तद्विद्य संभाषा पण असायची आणि त्या ठिकाणी अनेक महर्षी एकत्र बसून एकमेकांची मतं ही विचारली जायची किंवा त्याच्यावर विचार विनिमय केला जायचा. तर त्यातली ही जी संधाय संभाषा असायची ज्याच्यामध्ये वादविवाद न करता आपली मतं ही सांगितली जायची आणि दुसरा जो काही ऋषी आहे तो त्याला मान्यता देत असे. तर अशा प्रकारे या ठिकाणी वात कला अकला म्हणजे वाताचे गुण आणि दोष असाच आपण या ठिकाणी अर्थ घेऊया. वात कला अकला ज्ञानम अधिकृत्य याच्या ज्ञानाचा अधिकार समजून किंवा हे ज्ञान मिळवण्यासाठी
परस्पर मतानी जिज्ञासमानः, एक दुसऱ्यांची मतं जाणण्यासाठी, जिज्ञासमानः जाणून घेण्यासाठी, उपविश्य एकत्रित झालेले आणि एकाच ठिकाणी बसलेले, समुपविश्य म्हणजे जवळजवळ बसलेले, महर्षयः महर्षी, प्रपृच्छुः एकमेकांना विचारतात, प्रपृच्छुः पृच्छुः पृच्छ पृच्छ पृच्छती, पृच्छ पृच्छ म्हणजे विचारणे, पप्रच्छ याचा अर्थ त्यांनी विचारले किंवा तिथे विचारले गेले. परोक्ष भूतकाळ आहे या ठिकाणी, ज्या ठिकाणी परोक्ष भूतकाळ आहे त्या ठिकाणी जो काही धातू असतो त्याला काही वेगळं रूप लागतं, परोक्षाचं रूप ते वेगळ्या पद्धतीने लागतं, त्याला द्वित्व येतं. तर प आणि प्रच्छ म्हणजे प्र मधील प घेतला जातो आणि त्याला प्रपच्छ प्रच्छ असं रूप लावलं जातं. पप्रच्छुः म्हणजे परोक्ष भूतकाळ. जेव्हा आपण त्या ठिकाणी हजर नसतो त्या वेळेला प्रपच्छुः असं किंवा त्या वेळेला परोक्ष भूतकाळ वापरला जातो. याचा अर्थ असा आहे की हे वातकलाकलीय हे जे काही अध्याय आहे हा नंतर लिहिला गेलेला असणार आहे, हा अग्निवेशानी नंतर लिहिलेला असणार आहे आणि या ठिकाणी जी काही सभा झाली त्या सभेचं वर्णन ते करत आहे. त्यामुळे या सभेचं वर्णन करत असताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते ज्ञान घेण्यासाठी एकत्र झालेले जे काही महर्षी आहेत त्यांनी एकमेकांना विचारलं, म्हणजे त्यावेळेला अग्निवेश तिथे हजर नव्हते, त्यांच्या अपरोक्ष ही सभा झालेली असणार आहे असं इथे लक्षात येते. प्रपच्छुः अन्योन्यम एकमेकांना विचार, काय विचारलं? किम गुणो वायुः वायूचे गुण काय आहेत? किम अस्य प्रकोपणम वायूचं प्रकोपण काय आहे? वायू कसा प्रकोपित होतो? उपशमनानी वा अस्य कानी याचं उपशमन कशा प्रकारे होतं, वाताचं उपशमन कशा प्रकारे होतं. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कथम च एनम असंघातवंतम अनवस्थितम अनासाध्यम प्रकोपण प्रशमनानी प्रकोपयंती प्रशमयंती वा, म्हणजे हा वायू एनम एनम म्हणजे ह्या वायूचं जो कसा आहे असंघातवंतम असंघातवंत आहे, जो ज्याला संघ नाही, ज्याला काही त्याचे जे काही कण किंवा परमाणू आहेत ते संघटित नाहीये, ते इतस्ततः फिरणारे आहेत. असंघातवंतम न संघातवंतम असंघातवंत, अनवस्थित आहेत, चंचल आहेत, एका जागी स्थिर नाहीयेत, अवस्थित न अवस्थित अनवस्थित अनवस्थितम अनासाध्य असाध्य नाहीयेत, हे असाध्य नाहीयेत. असाध्य म्हणजे चलत्वेन अनिबिड अवयवत्वेन, म्हणजे निबिड अवयव नाहीयेत त्यांना, ते एकत्र ठेवता येण्यासारखे नाहीयेत, त्यांना आपण एकत्र गोळा करू शकत नाही. अनासाध्य असा जो वायू आहे म्हणजे असंघातवंतम अनवस्थितम अनासाध्यम च एनम वायू कथम प्रकोपण प्रशमनानी प्रकोपयंती प्रशमयंती वा, अशा सगळ्या वायूला जे काही प्रकोप करणारे घटक आहेत ते कसा प्रकोप करतात, आणि म्हणजे जे काही प्रकोप ज्याच्याद्वारे होता, आता आपल्याला हे माहिती आहे की आहाराच्या द्वारेच दोषांचा प्रकोप आणि दोषांचा प्रशम होतो, किंवा आहाराच्या द्वारेच दोषांची वृद्धी आणि क्षय होतो. मग हे वृद्धी आणि क्षय करणारे जे काही आहाराचे घटक आहेत, हे आहाराचे घटक अशा असंघात अनवस्थित किंवा अनासाध्य अशा वायूचा प्रकोप आणि अशा वायूचं प्रशम कशा प्रकारे करतात. प्रकोपण प्रशमनानी च प्रकोपयंती प्रशमयंती वा, हे कशा प्रकारे होतं. कानीच आस्य अस्य प्रकुपिताः अकुपितस्य शरीर अशरीरस्य च शरीरेषु चरतः कर्माणि बहिः शरीरेभ्यो वा इति.
कानीच अस्य, अस्य म्हणजे वायोः, पुन्हा अस्य म्हणजे वायोः. इथे अस्य हे इदम सर्वनामाचं षष्ठी एकवचन आहे, त्यामुळे आपल्याला वायूचं षष्ठी एकवचन घ्यायचंय, म्हणून वायोः हा शब्द झाला. या वायूचे, अस्य वायोः कुपिताः अकुपितस्य, कुपित असताना आणि अकुपित असताना, शरीरचरस्य अशरीरचरस्य, शरीरामध्ये संचरण करत असताना आणि अशरीरामध्ये म्हणजे शरीर नसलेल्या ठिकाणी संचरण करत असताना, शरीरेषु चरतः कर्माणि बहिशरीरेभ्यो वा इति. त्यामुळे शरीराच्या ठिकाणी आणि अशरीराच्या ठिकाणी कुपित झालेल्या अशा वायूचे, कुपित आणि अकुपित झालेल्या वायूचे वायूचं कानीच अस्य कर्माणि, कुपिता कानीच अस्य कर्माणि, त्याची कर्म काय आहेत? कुपितस्य शरीर अशरीरस्य कानि कर्माणि, आणि काय? शरीरेषु चरतः बहिशरीरेभ्यो वा कर्माणि कानि, आणि शरीरामध्ये फिरत असताना किंवा शरीराच्या बाहेर फिरत असताना त्याची कर्म कोणत्या प्रकारची आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी इतके सारे वायूच्या संदर्भातले प्रश्न विचारल्यानंतर हे सर्व प्रश्न हे या सर्व महर्षींना एकत्रित पडलेले आपल्याला दिसतात. अत्र उवाच कुशः सांकृत्यायनः, त्या ठिकाणी कुश नावाचे जे काही ऋषीमुनी होते ते कोण? सांकृत्यायन प्रदेशातून ते आलेले होते. असे जे कुश नावाचे जे मुनी होते ते म्हणतात, काय म्हणतात? वृक्ष लघु शीत दारुण खर विशदाः षड इमे वातगुणाः भवन्ति. वृक्ष लघु शीत दारुण खर विशद इत्यादी. वृक्षः च लघुः च शीतः च दारुणः च खरः च विशदः च. वृक्ष लघु शीत दारुण खर विशदाः द्वंद्व समास आहे. षड अधिक इमे, सहा, हे सहा गुण, हे सहा वातगुणाः, वायोः गुणाः वातगुणाः, किंवा वातस्य गुणाः वातगुणाः. वात हा अकारांत शब्द आहे, त्यामुळे त्याचं वातस्य गुणाः असं येईल. वायू हा उकारांत शब्द आहे, त्यामुळे वायोः गुणाः भवन्ति. काय दिलेले? वृक्षादयः भाव प्रधानाः. वृक्ष इत्यादी काय कसे आहेत? भावप्रधान गुण आहेत. तेन वृक्षादयो गुणाः मंतव्याः. त्यामुळे वृक्ष इत्यादी कसे काय आहेत? गुण आहेत, जे भावप्रधान असतात. भावप्रधान याचा अर्थ भावाशी निगडीत आहे, म्हणजे भाव पदार्थाशी संबंधित असे गुण आहेत, ज्यांना भाव पदार्थांची गरज आहे. वृक्ष इत्यादी हे एखाद्या भाव पदार्थावरच अवलंबून असतात. असे हे जे गुण आहेत, हे गुण अजून काय आहे? दारुणत्वम म्हणजे चलत्वम किंवा चलत्वा. एवं दीर्घम जीवितीयोक्तम चलत्वम उक्तम भवति. यदि वा दारुणत्वम शोषणत्वात् काठिन्यम इति करोति. दारुणत्व म्हणजे शोषणत्व किंवा काठिन्यत्व असं पण म्हटलं जातं. वायूचे गुण दीर्घजीवितीय अध्यायामध्ये पण दिलेले आहेत, आपण पाहिलेच ते. विपरीत गुणैहि एकदा पुन्हा पाहून घेऊयात. सूत्रस्थानातल्या दीर्घजीवितीय अध्यायामध्ये श्लोक नंबर 59. वृक्ष शीतो लघु सूक्ष्म चलोथ विशद खरः. वृक्ष शीत लघु सूक्ष्म चल विशद आणि खर असे 6 गुण पुन्हा या ठिकाणी दिलेले आपल्याला
दिसून येतात. आणि विपरीत गुणैहि द्रव्यैहि मारुतः संप्रशाम्यति, म्हणजे मगाशी जे आलं की विपरीत गुणांनी या वाताचं शमन कसं होतं, तेलाने वाताचं शमन होतं. ते तेल वृक्ष, शीत, लघु, सूक्ष्म, चल, विशद, खर या गुणांच्या विरुद्ध आहे, हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. पण तरी सुद्धा ते शमन कशा प्रकारे होतं, किंवा या वृक्ष, शीत, लघु, सूक्ष्म या गुणांनी वाताचा प्रकोप होतो म्हणजे नेमकं काय होतं, हे या अध्यायामध्ये, पुढच्या अध्यायामध्ये त्यांनी विचारलेलं आहे, 12व्या अध्याय. तर असे हे जे आपण पाहिलं प्रकोपण प्रशमनानी, तर प्रशमन कसं काय होतं, विपरीत गुणांनी प्रशमन होतं म्हणजे नेमकं काय होतं, हे या ठिकाणी त्यांना विचारायचं आहे. या ठिकाणी दारुण, चलच्या ऐवजी दारुण गुण घेतलेला आहे. त्या ठिकाणी चल गुण आपण पाहिलं, वृक्ष, शीत, लघु, शीत, वृक्ष, लघु, शीत, चल, खर, विशद असे त्या ठिकाणी गुण पाहिले. आणि इथे वृक्ष, लघु, शीत, दारुण, खर, विशद असे गुण आपण या ठिकाणी पाहत आहोत. दारुण म्हणजेच शोषणत्वात काठिण्यम करोती, शोषणामुळे कठीणता उत्पन्न करतो, असे हे वाताचे गुण या ठिकाणी सांगितलेले आहे. त्यामुळे पहिला जो हे काय झाला, किम गुण वायू, हो वायूचे गुण काय आहे, तर ते आपण या ठिकाणी पाहिले. आता काय विचारले, किमस्य प्रकोपणम, या गुणांच्या द्वारे त्यांचा प्रकोप कसा होतो, तर ते लिहिलेलं आहे. तर श्रुत्वा, हे वचन ऐकल्यानंतर कुमारशिरा भरद्वाज काय म्हणतात, कुमारशिरा भरद्वाज असं म्हणतात की एवं एतद यथा भगवान आह, त्याप्रमाणे कुश, आचार्य कुश म्हणाले, भगवान म्हणजे जे काही आधीचे जे ऋषी म्हणाले त्यांच्याबद्दलचं वर्णन ते करतात की हे भगवान जसे म्हणाले तसं. एवं एतद यथा भगवान आह एत एव वातगुणः भवन्ति, हेच वाताचे गुण आहेत, जे तुम्ही सांगितले तेच वाताचे गुण आहेत. स तू एवं गुणैहि, हा वायू ह्याच गुणांनी, एवं गुणैहि एवं द्रव्यैहि, ह्याच गुणांच्या द्रव्यांनी, ह्याच गुणांनी युक्त अशा द्रव्यांनी, एवं प्रभावैहि, ह्याच गुणांनी युक्त अशा द्रव्यांच्या प्रभावाने, एवं कर्मभिहि, ह्याच गुणांच्या ह्याच गुणांनी युक्त अशा द्रव्यांच्या कर्मांमुळे, अभ्यस्यमानैहि, त्या जर द्रव्यांचा अभ्यास सतत सतत केला गेला तर, अभ्यस्यमानैहि, अभ्यस्यमानैहि द्रव्यैहि, अभ्यस्यमानैहि गुणैहि, अभ्यस्यमानैहि प्रभावैहि, अभ्यस्यमानैहि कर्मभिहि. आता या ठिकाणी हे आपण द्रव्याच्या बाबतीत द्रव्याचं गुण, द्रव्याचे प्रभाव, द्रव्याचे कर्म असं सगळं घेतलं. पण जर नुसतेच हे द्रव्याशिवाय गुण तर राहूच शकत नाही, त्यामुळे गुण आणि प्रभाव हे तर द्रव्याच्या आश्रितच आपल्याला घ्यायला पाहिजे. कर्म हेही द्रव्याश्रितच असतं, हे कर्म हे सुद्धा द्रव्याशीच आश्रित असतं. पण तरीही आपण या ठिकाणी कर्माची एक वेगळी व्याख्या, म्हणजे जे काही विहारज कर्म आहे तर ते विहारज कर्म या ठिकाणी आपण घेऊ शकतो. तर त्यामुळे कर्मभिहि अभ्यस्यमानैहि, कर्मांचा जर अभ्यास झाला, जर वृक्षता उत्पन्न करणारं, लघुता उत्पन्न करणारं, किंवा खरता उत्पन्न करणारं, दारुणता उत्पन्न करणारं असं जर कर्म आपण सतत सतत सेवन करत गेलो तर, अभ्यस्यमानैहि वायुः प्रकोपम आपद्यते, वाताचा प्रकोप होतो, वायुः प्रकोपम आपद्यते. कसं, तर समान गुणाभ्यासो ही धातूनां वृद्धी कारणम, कारण समान गुणाच्या अभ्यासाने धातूंची वृद्धी झालेली आपल्याला दिसून येते. मग जर वृक्ष, शीत, लघु, खर, चल, विशद या गुणांचे पदार्थ जर सतत सतत सेवन केले गेले,
या गुणांचं सतत सतत सेवन केलं गेलं, या गुणांच्या प्रभावाचे पदार्थ हे जर सतत सतत सेवन केले गेले तर शरीरामध्ये त्याच प्रकारचे गुण हे शरीरामध्ये निर्माण होणार आहे. त्यामुळे समान गुणाभ्यासो ही समान गुणांच्या अभ्यासामुळे समान गुणानाम अभ्यासः समान गुणाभ्यासः समान गुणांच्या अभ्यासामुळे धातूंची वृद्धी होते. तत्त धातूंची वृद्धी होते. सर्व धातूंची वृद्धी त्यांनी नाही होत तर त्याच्या समान गुणाच्या अभ्यासाने त्या त्या धातूंची वृद्धी ही होत राहणार आहे. त्यामुळे कुमारशिरा इति भरद्वाज विशेषण, भरद्वाजांचं विशेषण आहे कुमारशिरा असे जे भरद्वाज. अत्रेय गुरु भरद्वाज निषेधार्थम. या ठिकाणी दोन प्रकारचे गुरु हे भरद्वाज गुरु आहेत. एक अत्रेय नावाचे गुरु हे अत्रेय नावाचे भरद्वाज मुनी आहेत आणि हे कुमारशिरा भरद्वाज म्हणून वेगळे मुनी आहेत. त्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी ते कुमारशिरा हा हे विशेषण त्यांना इथे लावलेलं आपल्याला दिसतं. एवं प्रभावैहि प्रभावात रौक्षाधिकारकैहि धावन जागरणादिभिः. म्हणजे कर्मांना प्रभाव आहे की कारण कर्मांच्या ठिकाणी आपल्याला द्रव्य दिसत नाही आणि मग त्यामुळे या कर्मांद्वारे कसं कार्य केलं जातं तर जर तुम्ही धावन किंवा जागरण किंवा प्लवन पोहणे आदिबिही मध्ये इतर अजून 3-4 सांगता आली पाहिजेत आपल्याला की धावन करणे म्हणजे पळणे, जागरण करणे किंवा पोहणे किंवा उद्गमन म्हणजे उच्च स्थितीला जाणे म्हणजे डोंगर चढणे. अशी जर कामं किंवा अशी जी कर्म जी आहे ही जर आपण सतत 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 करत गेलो तर काय होईल. आदिभिः प्रभाव अभिधानम कर्मणाम निर्गुणत्वात्. या ठिकाणी गुण नसतात, त्यांचे गुण नसतात पण ते प्रभावाने काम करतात. म्हणजे धावन केल्याने जागरण केल्याने कसं काय वात प्रकोप होतो, कसं काय वृक्ष गुण वाढतो, कसं काय लघु गुण वाढतो तर हा त्यांचा प्रभाव स्वरूपी आपल्याला दिसून येतो की जागरण केल्याने शरीरामध्ये वृक्षता निर्माण होणं हे त्याचा प्रभाव आहे. शरीरामध्ये कृशता निर्माण होणं हे जागरणाचा प्रभाव आहे. त्यामुळे प्रभाव अभिधानम च कर्मणाम निर्गुणत्वात्. गुण त्या ठिकाणी गुण नाही, गुण लक्षात घ्यायचे नाहीये तर त्यांची कर्म या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची आहेत आणि ही कर्म ही निर्गुण स्वरूपी असतात. त्यामुळे आणि ती प्रभावाने कार्य करतात. अभ्यास्यमानैहि ती असंप्रयुक्त प्रयुक्तैहि. अयोग्य प्रकारे त्याचा प्रयोग झाल्यामुळे शरीरामध्ये हे वाताचा प्रकोप निर्माण करतात. अशा प्रकारे वाताचा प्रकोप या ठिकाणी होत असतो. आता या ठिकाणी आपण थांबूया कारण हा खूप मोठा श्लोक आहे आणि हा समजणं हे गरजेचं आहे. तर त्यामुळे हा जर समजला तर आपल्याला वात प्रकोप म्हणजे काय हे आपल्याला योग्य प्रकारे कळेल. हे समजत असताना आपण जमेल तसं सुश्रुतातला प्रकोप हा पण घेऊया किंवा वृद्धी आणि क्षय म्हणजेही प्रकोप कसा होतो हे पण या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण जर प्रकोप आपल्याला कळला तर आपण ग्रहणी अध्यायामध्ये वाताचा प्रकोप किंवा वात इत्यादी दोष कसे ग्रहणीला प्रकोपित करतात हे आपल्याला लक्षात येणार आहे. म्हणून हा अध्याय वातकलाकली हा अध्याय आपण या ठिकाणी घेत आहोत. हा झाल्यानंतर पुन्हा आपण ग्रहणी अध्यायाकडे वळूया. आज आपण या ठिकाणी थांबूया. कोणाला काही कळलं नसेल तर विचारा.